राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्याकडनं उमेदवारी अर्ज भरलेला होता। सदरच्या उमेदवारी अर्जामध्ये या ठिकाणी त्रुटी रिटर्निंग ऑफिसरला आढळल्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सूचकाची त्याच्यावर सही नव्हती, सूचकाचा अनुक्रमांक चुकलेला होता, उमेदवार जे आहेत त्यांचा अनुक्रमांक चुकलेला होता, त्यांचा भाग क्रमांक चुकलेला होता। या सर्व गोष्टींची जाणीव या ठिकाणी या त्रुटी भरून काढण्याची संधी रिटर्निंग ऑफिसरनी उज्ज्वला थिटे यांना दिलेली होती। या नामनिर्देशन पत्रावर ज्या ठिकाणी छाननी करण्यात येणार होती त्या छाननीची पूर्वसूचना त्यांना देण्यात आलेली होती, तरी देखील त्या छाननीला उपस्थित राहिल्या नाहीत। त्यावेळेला देखील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी त्यांना देण्यात आलेली होती, तरी देखील त्यांनी त्या त्रुटी दुरुस्त केल्या नाहीत। त्यामुळे त्यांचा नामनिर्देशन पत्र या ठिकाणी इलेक्शन ऑफिसर यांनी नामंजूर केलेला होता आणि त्याच्या विरोधात त्यांनी तो निर्णय त्यांना मान्य नसल्यामुळे जिल्हा न्यायालय सोलापूर या ठिकाणी त्यांनी अपील दाखल केलेलं होतं। अपीलाची नोटीस या ठिकाणी डीजीपी ऑफिसला प्राप्त झाल्यानंतर आम्ही इलेक्शन ऑफिसर जे आहेत त्यांच्या वतीनं न्यायालयामध्ये हजर होऊन आम्ही आमचं म्हणणं त्या ठिकाणी सादर केलं आणि त्या म्हणण्यामध्ये प्रामुख्याने इलेक्शन ऑफिसर जे आहेत त्यांची भूमिका या ठिकाणी आम्ही मांडली, कायद्यातील तरतुदींचा उहापोह आम्ही त्या ठिकाणी केला। इलेक्शन ऑफिसरांचं या ठिकाणी आम्ही ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि त्याच्यामध्ये युक्तिवाद करताना सांगितलं की उज्ज्वला महादेव थिटे ह्या भाग 4 मध्ये त्यांचं मतदार यादीमध्ये नाव असताना देखील त्यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये भाग 5 असं त्या ठिकाणी लिहिलेलं होतं। त्यांचा अनुक्रमांक त्यांनी मतदार यादीमध्ये जो अनुक्रमांक 217 असताना देखील त्यांनी त्यांचा अनुक्रमांक 1042 असा लिहिलेला होता। मतदार यादीमध्ये जे उमेदवार आहेत ते 700 ते 600च्या जवळपास आहेत, तरी देखील त्यांनी त्यांचा अनुक्रमांक 1042 लिहिलेला होता। सूचक जे आहेत त्यांचे सूचक म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या चिरंजीवाला त्या ठिकाणी थिटे जयवंत महादेव यांना घेतलेलं होतं, त्याचा देखील अनुक्रमांक हा 152 असताना त्यांनी 286 अनुक्रमांक त्या ठिकाणी तसा लिहिलेला होता। अशा गंभीर स्वरूपाच्या चुका त्या ठिकाणी झालेल्या होत्या आणि त्यात भरीला भर म्हणून सूचकाची सही या ठिकाणी नामनिर्देशन पत्रामध्ये असणं गरजेचं आणि आवश्यक असताना देखील सूचकाची सही त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती। फॉर्म चेक करून झाल्यानंतर त्याची चेकलिस्ट इलेक्शन ऑफिसरनी त्यांना दिलेली असताना देखील ती चेकलिस्ट त्यांना प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी या चुका दुरुस्त केलेल्या नव्हत्या। त्यामुळं हा जो त्यांचा अर्ज आहे तो नामंजूर जो झालेला आहे तो इलेक्शन ऑफिसरनी केलेला आदेश हा कायद्यानं योग्य आहे, प्रॉपर आहे आणि करेक्ट आहे, कायदेशीर आहे असा मी न्यायालयासमोर युक्तिवाद केला। त्या संदर्भात उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल याचे न्यायनिवाडे त्या ठिकाणी सादर केले। विरोध पक्षाकडनं या ठिकाणी युक्तिवाद करताना असं म्हणण्यात आलं की ती सही खोडण्यात आली किंवा त्या सही गडप झालेली आहे। तर या ठिकाणी आम्ही युक्तिवाद करताना मान्य न्यायालयाला असं सांगितलं की जर सही गडप झाली असेल तर त्या उज्ज्वला थिटे यांनी ॲफिडेव्हिटवर तसं सांगावं, विनाकारण कोणतेही खोटे आरोप या इलेक्शन ऑफिसरवर करण्यात येऊ नयेत। उज्ज्वला थिटे ह्या सत्तेतल्या पक्षाकडनं या ठिकाणी असताना देखील राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, त्यांनी जर इलेक्शन ऑफिसर गडबड करत असेल, त्याचं कंडक्ट चुकीचं असेल तर त्यांनी राज्य निवडणूक आयोग असेल, केंद्रीय निवडणूक आयोग असेल यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं। तसा तक्रारी अर्ज त्यांनी दाखल केलेला नाहीये। पोलिसांमध्ये आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची कंप्लेंट त्यांनी दाखल केली नाही, कारण इलेक्शनमध्ये नॉमिनेशन फॉर्ममध्ये खाडाखोड करणं, त्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी खोडणं हा गंभीर स्वरूपाचा अपराध भारतीय दंड संहितेच्या नुसार आहे, तसंच BNS प्रमाणे आहे। असं असताना देखील या ठिकाणी त्यांनी कोणत्याही पद्धतीची पोलिसात तक्रार दिलेली नाही। त्यामुळे त्यांचं म्हणणं जे आहे ते पूर्णतः खोटं आणि चुकीचं आहे, त्याला कुठल्याही पद्धतीचा पुरावा त्या ठिकाणी दिलेला नाही। त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी केली। त्याच पद्धतीनं उज्ज्वला थिटे यांना जर या ठिकाणी भय असेल तर पार्टीकडनं देखील कुठल्याही पद्धतीचा आवाज त्या ठिकाणी उठवण्यात आला नाही। पार्टीने देखील तक्रार करण्याची त्यांना मुभा असताना देखील पक्षाने देखील कुठल्याही पद्धतीची तक्रार या संदर्भात निवडणूक आयोगाकडे इलेक्शन ऑफिसरच्या विरोधात केलेली नाहीये। त्यामुळे आम्ही असे जे मुद्दे मांडले ते मुद्दे न्यायालयाला पटले, न्यायालयाला योग्य वाटले, त्यामुळे उज्ज्वला थिटे यांचा अपील नामंजूर। सर, वरच्या कोर्टात त्यांना दाद मागता येणार आहे का? पुढची दिशा काय असते? हा जिल्हा न्यायाधीशांचा निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय राहील, याच्यामध्ये त्याला अपीलाची तरतूद नाहीये। परंतु जर संपूर्ण इलेक्शन प्रोसेस चुकीची आहे,
असं जर त्यांना वाटत असेल तर त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून संपूर्ण इलेक्शन प्रोसेसबद्दल ते दाद मागू शकतात. पण केवळ या न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा आहे म्हणून त्यांना अपील दाखल करता येणार नाही.